आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणं आवश्यक, अजितदादा आणि आमचे नेते बसून चर्चा करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर भाजपच्या आक्षेपामुळे नवाब मलिक अपक्ष लढू शकतात अशी चर्चा। प्रहारकडून अरविंद पिसे यांना विधानसभेची उमेदवारी, माणखटाव विधानसभेसाठी अरविंद पिसे उमेदवार, बच्चू कडू यांची घोषणा। तळ कोकणामध्ये महायुतीमध्ये ठिणगी, 15 वर्षात सावंतवाडीमधील आमदार विकास करू शकले नाहीत, दीपक केसरकर यांच्यावर टीका करत राजन तेलींचा सावंतवाडी मतदारसंघावर दावा। मुंबईतील काँग्रेसच्या आजीमाजी आमदारांमध्ये पुन्हा एकदा गटबाजी, 2 वेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्ला यांच्या भेटीला। विशाळगड प्रकरणी दुपारी आमदार असलम शेख आणि अमीन पटेल आणि सायंकाळी नसीम खान यांच्या समवेत शिष्टमंडळानं रश्मी शुक्ला यांची भेट घेतली। नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज, हिरामण खोसकरांचा दावा। 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर मात्र आरोप, खोसकर आक्रमक। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं 2-4 दिवसांमध्ये निलंबन, पक्षादेश न पाळणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षासाठी निलंबन होणार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। बीडमध्ये धनंजय मुंडेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर, वाढदिवसाच्या निमित्तानं समर्थकांची बॅनरबाजी। 2 दिवसापूर्वीच पंकजा मुंडेंचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून झळकले होते बॅनर। अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्यावेळी खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांची गळाभेट आणि हास्य विनोद। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट, महाविकास आघाडी सरकारने आरोप करत नेमली होती समिती, कुठली अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नाही असा अहवाल।